इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता, एक मग मिनिट मराठ्याच्या लोकांनी कोणाकडे न्याय एक मिनिट ऐका. मी काय म्हणलं, दादा आमचं दैवत आहेत. त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल, कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात. आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली. मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो, माणुसकीच्या नात्याने भेटलो. माझं मी गाडीत बसलो, निघून आलो. तिथे फारसे लोक नव्हते. मग हे असले डाव जे आहेत ना, चालीबाली, मला कळत नाही. पण मी माझ्या कामावरती, माझ्या कर्मावरती ठाम आहे. मी काल तिथून निघाल्याच्या नंतर, आणि ते तुम्ही वाटल्यास अजितदादांना सुद्धा विचारा, त्यांना पत्र पोहोचलं का नाही. त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी, काल मी डॉक्युमेंट घेऊन, मला वाटतं एका टीव्हीला बातमी सुद्धा आली की माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून. मी माझं लेखी पत्र दिलेलं आहे. आणि मला वाटतं अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा हा विषय मांडला, कृषी विभागाचा, कापसाचा आणि सोयाबीनचा. पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही. जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा 2 दिवस वाचील, आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे. तुमची भेट मुद्दामून बाहेर पेरले गेली, विश्वासघात झाला तुमच्यासोबत. कोणाचा? तुमची भेट झाली हे मुद्दामून बाहेर पसरवलं गेलं. तर मला माहित नाही कोणी असं केलं. हे बघा, एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं, तर हे मला कळालं. भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं. दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचारायला. मी माझं जाऊन भेटून आलो. मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्ही जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे.